मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मात्र दुसरीकडे न्यायालयीन लढाई विनोद पाटील यांच्याकडून लढली जात आहे. आपल्यासोबत विनोद भाई आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं न्यायालयीन लढाई ते कशा प्रकारे लढत आहे आणि काय त्याची भावना आहे. हे बघा, न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिंदे साहेबांनी दिलेलं आरक्षण प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये फडणवीस साहेबांनी दिलेल्या आरक्षणामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे. या दोन्हीकडे बारकाईने माझं लक्ष आहे. परंतु आज जी रस्त्यावरची लढाई सुरू झाली त्याला मी शुभेच्छा दिलेल्या आहे. याचं कारण म्हणजे दोघांचे आमचे उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला हक्काचं आरक्षण मिळावं. या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक जबाबदारी आमच्यावर येऊन थांबली आणि मी जबाबदारीने सांगतो. एक ज्येष्ठ रिटायर्ड जस्टिस यांनी मला काल मागे कान उघडणी केली आणि मला त्यांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही आरक्षणाची लढाई लढत असताना इतरांच्या भावना दुखावणार नाही याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मी त्या मताचा आहे की आमच्यातल्या काही 4-2 लोकांनी, ओबीसी मधल्या काही 4-2 लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि आपसामधले वाद सर्वप्रथम थांबवले पाहिजे. निर्णय घेणारं सरकार आहे, निर्णय ठिकाणावर न्यायालय आहे, त्यांच्याकडे आपण न्याय मागू. आपसामध्ये गावगाड्यामध्ये वाद करून कुठलाही अर्थ नाही. याच पद्धतीने राज्य सरकारने याच्यावर तात्काळ तोडगा काढावा असं मी त्यांना आवाहन करतो. मात्र तुम्ही जसं म्हणतायत की यात ओबीसी समाजाने असेल किंवा मराठा समाजाने एकत्र येऊन तोडगा काढावा, मात्र ओबीसी समाजातीलच काही नेते वगैरे त्याला विरोध करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मी परत सांगतो की आपण जर भूमिका बघितली नेत्यांची, कुठलाच पक्ष आणि कुठलाच नेता आमच्यासोबत ठामपणे उभा नाहीये. आमच्या मंडपात आला की आमची भाषा, त्यांच्या मंडपात गेला की त्यांची भाषा, ही दुटप्प्याची भूमिका समाज उघड्या डोळ्याने बघतोय. त्यामुळे मला विश्वास काही नेत्यांवर आता राहिलेला नाही आहे. आता सरकारची आणि आमची लढाई सुरू आहे, रस्त्यावरून सुरू आहे, न्यायालयातून सुरू आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की राज्य सरकारने आता एक पाऊल पुढे टाकून याच्यावर निर्णय घ्यावा. समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढे येऊन दोघांमधले वाद थांबवावे व गुन्हा-गोविंदाने समाज कसा नांदेल याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. यापूर्वी देखील मुंबईला मोर्चा निघाला होता, मात्र तो मुंबईच्या एशीवर म्हणजे नवी मुंबईमध्ये अडवण्यात आला. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मागच्या वेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी घोषणा केली आणि आम्ही माझ्या सगळा समाज गुलाल खेळला. याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब व जरांगे पाटील देऊ शकता की मागच्या वेळेस काय झालं आणि का हा निर्णय लागला नाही. भोळा-बाबडा समाज आहे, मी त्याचा एक घटक आहे. मला देखील अपेक्षा आहे. अनेक वर्षापासून मी लढतो आणि आता ही लढाई कुठेतरी थांबून पदरात आरक्षण पडेल त्याची मी वाट बघतो. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय निर्णय घेते त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. ह्या आंदोलनाला आता काही अटी शर्तींसह न्यायालयाने परवानगी दिली आहे. तुम्ही काय बघताय अटी शर्तींकडे? हे बघा, कायदाप्रिय मराठा समाज आहे. आम्ही कायदा कधीच तोडणार नाही. असं कुठलंही वक्तव्य किंवा अशी कुठली कृती आमच्याकडून होणार नाही ज्याच्यामुळे न्यायालयाच्या अटी शर्तीचा भंग होईल. परंतु आता राज्य सरकारने या कालमर्यादेमध्ये निर्णय घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करतो. पण न्यायालयाने एक दिवसच आंदोलनाला परवानगी दिली आहे, मात्र जरांगे पाटील त्याला विरोध करतायत. आणि आता ते त्यांच्याकडनं जे विधी तज्ज्ञ काम बघतायत ते त्याच्यावर योग्य सांगू शकता, कारण न्यायालयाचा अवमान मी करू शकत नाही आणि न्यायालयाबद्दल टिप्पणी पण मी करू शकत नाही. जशी जशी परिस्थिती येईल तसे तसे काय निर्णय होतात त्याच्याकडे आपल्या सर्व लक्ष द्यावं लागेल. ओके. न्यायालयीन लढाई तुम्ही लढत आहात. काय वाटतं तुमची न्यायालयीन लढाई कुठपर्यंत आलेली आहे आणि ते यश पदरात पडेल का? बघा, न्यायालयीन लढाई मुंबई हायकोर्टात टिकल्यानंतर आतापर्यंत 4 वेळेस भरती झाली आणि 4ही वेळेस मराठा समाजाला भरभरून त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली. आमची अडचण होती पुढं, ज्यावेळेस आरक्षण स्टकडाऊन होतं, रद्द झाल्यानंतर त्या मुलांची परिस्थिती फार चलबिचल होती. मग आम्हाला त्या ठिकाणी सुपरन्युमरीचा वापर सरकारकडून घ्यावा लागतो आणि परत एकदा त्यांना सेवेमध्ये कसं घेता येईल याबद्दलची एक लढाई सुरू होती. त्यामुळे समाजाची अशी अपेक्षा आहे की आता जे काही मिळाले भरपूर काळ टिकलं पाहिजे आणि ते टिकत असताना कुठलाही अडथळा त्याच्यात येऊ नये अशी विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी मागणी आणि ती रास्त मागणी. तर ह्या गोष्टीमुळे ओबीसी आणि मराठा संघर्ष कुठेतरी वाढताना बघायला मिळत आहे. दोन्ही समाज बांधवांना तुमचा काय संदेश आहे? आणि आता माझ्यासकट सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. मराठा समाजातील जबाबदार व्यक्तींना आता पुढे यावं लागेल. 4-2 लोक नाराज झाले तरी चालतील, पण पुढे येऊन समजून सांगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिकवण, महिलांचा सन्मान ह्या गोष्टी कुठेतरी आता परत एकदा समाजाला सांगावं लागेल. ओबीसी समाजाला पुढे यावं लागेल आणि त्यांच्या नेत्यांना थोडंसं राजकारण बाजूला ठेवून जबाबदारी उचलायला लागेल. त्यांनाही सांगायला लागेल आपसात वाद न करता आपण सरकार व न्यायालयातील लढाई लढू. सरकार याच्यावर निर्णय घेईल, न्यायालय याच्यावर निर्णय घेईल. आपसामध्ये वाद कशाला करायचा? तेव्हा कुठंतरी आता पुढे येऊन एकत्रपणा दाखवण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तसे होते विनोद पाटील यांनी ओबीसी आणि मराठा वाद हा
रस्त्यावर न रडता न्यायालयात लढावा आणि त्याचा समोर येऊन तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया यांनी यावेळी दिली आहे. NDTV मराठीसाठी मी पवार, छत्रपती संभाजीनगर.